गडचिरोली जिल्ह्यातील घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडलेला आहे। यानंतर अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे। याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महासचिव हरीश देशमुख आहे। हरीशजी, गडचिरोलीची घटना तुम्ही बघितली, माहिती काढली, किती गंभीर वाटतो आणि महत्त्वाचा विषय की गडचिरोली जिल्ह्यामध्ये वारंवार असे प्रकार का घडतात? फारच गंभीर घटना आहे। अस्तित्वहीन जादू टोण्याच्या नावावर अशा प्रकारचे घटना होणे हे खरंच दुर्दैवी आहे। गडचिरोलीमध्ये हा आदिवासी क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये अनेक आदिवासी राहतात, परंतु त्या ठिकाणी प्रबोधनाची फारच कमी आहे। महाराष्ट्रामध्ये जादू टोना विरोधी कायदा आहे, म्हणजे या जगामध्ये भूतप्रेत, जंत्र मंत्र, जादू टोणा याचं अस्तित्व जगामध्ये नाही, म्हणूनच महाराष्ट्र शासनाने हा जादू टोना विरोधी कायदा 2013 फॉर्म केला आहे। आणि या कायद्याच्या अंतर्गत जादू टोण्याचा मंत्रतंत्राचा कोणी उपचार करत असेल, मंत्रतंत्राचा उपचार करत असेल, जादू टोण्याचा प्रचार करत असेल, करणी ठोक्याचा प्रचार करत असेल, अशा व्यक्तींवर प्रतिबंध घातलेला आहे। या कायद्याच्या अनुषंगाने ज्या प्रथम व्यक्तीने त्या मुलाची जे दोन मुलं मरण पावले, एक बाजीराव आणि दिनेश 6 वर्षाचा आणि 3.5 वर्षाचा, त्यांना ताप आला। त्यांच्या वडिलांनी एका पुजाऱ्याकडे नेलं, त्यांनी काही मंत्रतंत्रकडून त्याला जडीबुडी दिली। वास्तविक त्याला काही औषधीचं ज्ञान नाही आहे आणि तो वेळ त्याने गमावला आणि काही तासानंतर मग ते डॉक्टरकडे गेले आणि त्यांचा मृत्यू झाला। ही फार दुर्दैवी घटना। अशा प्रकारच्या घटना वारंवार या महाराष्ट्रामध्ये होत राहतात। यासाठी पूर्णतः शासन जबाबदार आहे। 2013ला जादू टोना विरोधी कायदा फॉर्म झाल्यानंतर शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये अशा पद्धतीचा हा प्रचार करण्याची गरज होती। जादू टोना कृती समिती, अंमलबजावणी समिती महाराष्ट्र शासनाने प्रस्थापित केली आहे, पण त्याच्या अंतर कोणतंच काम सुरू नाही। सुरुवातीच्या काळामध्ये जवळपास 300 ते 400 लोकांना प्रशिक्षित करण्यात आले। समितीचे संघटक प्राध्यापक श्याम मानव यांनी कित्येक पोलिसांना प्रशिक्षित केलेले आहे, परंतु त्यानंतरचा तो काळ आहे, 13-14ला प्रशिक्षण दिलं, त्यानंतर काहीच घडलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये। त्यामुळे अंधश्रद्धेच्या घटना वारंवार घडत असतात। गडचिरोली जिल्ह्यामध्ये आरोग्य यंत्रणा नीट नाही, त्यामुळे तिथे असे प्रकार पाहायला मिळतात की महाराष्ट्रातही ओव्हरऑल सगळ्याकडे ही स्थिती आहे। पूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा ठाण्याच्या भागामध्ये, मुंबईच्या भागामध्ये, पनवेलमध्ये अशा वारंवार मधून घटना येतात। त्या ठिकाणी एका व्यक्तीला, जसं पनवेलमध्ये घटना घडली होती की एक व्यक्ती आजारी आहे आणि म्हणून त्याला कोणीतरी गावच्या व्यक्तीने जादूटोणा केला आहे, म्हणून त्याने एका व्यक्तीचा शोध घेतला, त्याला घराबाहेर काढलं आणि त्यांनी भूत लावलं, तू भूत लावल्यामुळेच तो आजारी झाला असा त्यांनी प्रचार केला, त्याला मारहाण केली, त्याला मारून टाकलं। त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यामध्ये 2 पुरुष आणि स्त्रियांना ते गावामध्ये आजार पण हे प्रसारित करतात, आजार गुरंढोरं मरतात त्यांच्या मंत्रतंत्राने, म्हणून त्यांना जाळून टाकलं। अशा मोठ्या घटना घडल्या, तरी पण शासनाचं त्याकडे दुर्लक्ष आहे। खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आरोग्य विभाग आहे हा प्रबळ व्हायला पाहिजे आणि लोकांचं प्रशिक्षण होण्याची गरज आहे आणि जादू टोना विरोधी कायदा हा याचा प्रचार करण्याची गरज आहे। मंत्र तंत्र जादू टोना या बाबतीमध्ये जे उपचार करतात लोकांना ते दिशाभूल करतात। वास्तविक त्या पुजाऱ्याकडे कोणती वैद्यकीय डिग्री नसताना त्याला इलाज करण्याचा अधिकार नाही, तरी पण लोकसुद्धा अंधश्रद्धा आणि अंधश्रद्धा मानसिकता असल्यामुळे त्या जीवांना, त्या आजारी व्यक्तीला अशा माणसाकडे घेऊन जातात आणि ते इलाज करतात, भूत लागलं वगैरे म्हणून, आणि त्याचा वेळ वाया घालवते। ह्या वेळ वाया घालवण्यामध्येच त्यात होते। खऱ्या अर्थानं वैद्यकीय उपचार जर त्याला केला असता, आरोग्य केंद्रामध्ये त्याला ताबडतोब नेले, त्याची जीव वाचले असते। सांगा की कुठेतरी लोकांना पण या गोष्टीची माहिती नाही का की आपल्याकडे अंधश्रद्धा निर्मूलन समिती किंवा त्याचा कायदा आहे आणि अशा प्रकारे कृत्य केलं तर कठोर शिक्षा देखील होऊ शकते? आता सरकारने यावर्षी एक सर्क्युलर काढलं की प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जादू टोना विरोधी सेल असावा। आता काढलं या महिन्यामध्ये, तरी पण ते सेल निर्माण झाले नाही। तर केवळ सेल निर्माण होऊनच चालले नाही, तर त्या निमित्तानं त्या परिसरामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन कार्यक्रम झाले पाहिजे, वारंवार प्रबोधन झालं पाहिजे आणि मंत्र तंत्र याच्याकडे कोणी जाऊ नये। जादू टोना सिद्ध करा, 60 लाख रुपये जिंका असं आमच्या समितीचं आव्हान। अशा प्रकारचं प्रबोधन करण्याची गरज आहे। जोपर्यंत जनतेचं प्रबोधन होणार नाही तोपर्यंत आरोग्याकडे लोक जाणार नाही। हे मानवनिर्मित होतांड आहे, त्यामुळे लोकसुद्धा ह्या अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन स्वतःचे जीव गमावून बसतात, समाजाचं नुकसान होतं। या मुलांचं आपण स्वतः या त्यांचा उपचार न मिळाल्यामुळे ते मरण पावले, फार दुर्दैवी घटना आहे। मला सांगा, गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपण जर का बघितलं तो आदिवासी बहुल जिल्हा आहे, त्यामुळे कुठेतरी या भागामध्ये हे प्रमाण जास्त आहे।
आदिवासी भाग जरी असला ते या भागात ते प्रमाण जास्त, तुम्हाला सांगते आरोग्य विभागाची सतर्कता त्या ठिकाणी नाही आणि लोकंसुद्धा जागृत नाही आहे. त्यामुळे हे सगळे असे प्रकार घडतात आणि तिथे त्या मुलांना मृत्यूनंतर त्यांना पायपीट करत त्यांना जावं लागतं. व्यवस्थासुद्धा नाही आहे. तर ही व्यवस्था करण्याची गरज आहे. आदिवासी डोगरी भागामध्ये सुद्धा अशा प्रकारचे अंधश्रद्धा असतात आणि ह्या अंधश्रद्धांना दूर करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन जागविण्यासाठी प्रशासनाचं काम आहे, नेत्यांचं काम आहे, सामाजिक कार्यकर्त्यांचं काम आहे, राजकारण्यांचं काम आहे असं मी म्हणेल. म्हणून या अर्थानं ज्याच्याकडे बघितले पाहिजे, समाजामध्ये वैज्ञानिक जाणीव जोपर्यंत निर्माण होत नाही तोपर्यंत अशा घटना होत राहील. याचा अर्थ असा की जादूटोणा विरोधी कायदा हा याची अंमलबजावणी ताकदीने केली पाहिजे आणि अंधश्रद्धा निर्मूलन कार्यांचं प्रशिक्षण करणं, गावच्या युवकांना प्रशिक्षित करणं, शालेय अभ्यासक्रमामध्ये सुद्धा त्याचा समावेश करणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्या गोष्टीचं अस्तित्व नाही त्याच्या नावावर बॉम्ब ठोकायचे आणि त्याच्या नावावर असे उपचार करायचे हे चुकीचं आहे असं मी म्हणेल. आता तुम्ही या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलेली आहे. नेमकी काय चौकशी आणि काय कारवाई व्हावी अशी तुम्हाला अपेक्षा आहे? या ठिकाणी आरोग्य अधिकारी जे आहेत तिथे शिंदे साहेब माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी तसे आदेश काढलेले आहे. या सगळ्या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर हे निश्चित लक्षात येईल की अगोदर यांना पुजाऱ्याकडे नेलं होतं, पुजाऱ्याने त्याला मंत्रतंत्र केले, काही जडीबुटी दिले, वास्तविक त्याला कोणताच अधिकार पोहोचत नाही. त्याला ताबडतोब डॉक्टरकडे पाठवायला पाहिजे किंवा कोणाही व्यक्तीकडे जर औषधी उपचार त्याला उपलब्ध व्हायला पाहिजे होते आणि त्याला औषधी उपचार का मिळाले नाही याचा शोध घ्यायला पाहिजे. आणि जर मंत्रतंत्र करून त्याच्यावर उपचार जर केले असतील, वेळ वाया घालवलं असेल तर आणि स्वतःमध्ये दैवी शक्ती असेल, तो पुजारी भासवत असेल तर त्याच्यावर जादू टोणा विरोधी कायद्यान्वये त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. या कायद्याच्या अंतर्गत जो असा गुन्हेगार आहे त्याला 6 महिने ते 7 वर्षाची शिक्षा आहे, 5,000 ते 50,000 रुपयाचा जुर्माना त्यामध्ये दिलेला आहे. म्हणून अशा प्रावधान आहे आणि अशा प्रकारचा हा दखलपात्र अपराध आहे. म्हणून हा दखलपात्र अपराध आहे म्हणून त्यावर कारवाई होणं आवश्यक आहे. आम्ही अशी मागणी करतो आहे. तर आपण बघू शकतो की अंधश्रद्धा निर्मूलन समितीने निश्चित अनेक प्रश्न उपस्थित केले. फक्त गडचिरोली नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये असे प्रकार घडतात आणि कुठेतरी प्रशासन असेल, शासन असेल, या संपूर्ण प्रकारांना घेऊन गंभीर नाही. त्यामुळे कुठेतरी लोकांचं जे प्रबोधन व्हायला पाहिजे ते देखील होताना दिसत नाही. त्यामुळेच असे प्रकार घडतात असा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा आरोप आहे. कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.